हॅलो फ्रेंड, तुम्हाला मॅगी मसाला पराठा करून दाखवते. काय मॅगी मसाला घेतलाय. तुम्ही ह्याच्या जागी मीठ, मिरची, जिरे टाकले तरी जमते बरं का. तेल हे का मी पोळीसारखं पीठ तिंबले. ह्याच्यामध्ये काही टाकलेलं नाही, फक्त मीठ टाकून पीठ तिंबलेलं आहे. आता हे काही पोळी अशीच पोळी लाटून घेतली. ह्याच्यापेक्षा पातळ पण लाटून घेतली तर जमते बरं का. आता ह्याला थोडं तेल नाही तर तूप लावायचं. मी तेल लावायले, तुपाची भरणी घ्यायची, मी विसरले म्हणून मग आतून तूप लावायला असं लावायचं. आता ह्याच्यावर ना मॅगी मसाला टाकायचा. पिठामध्ये मीठ टाकून पोळीसारखं पीठ तिंबायचं बरं का. आपल्याला भाकरी ते नाही खाऊ वाटली, तब्येत ठीक नसली, तोंडाला चव नसली तर काही असं मॅगीचा पराठा करून घ्यायचा. मॅगीऐवजी तुम्ही मीठ, मसाला, मिरची हे पण टाकू शकता बरं का. पण मॅगी मसाल्याची एक पुडी टाकायची, म्हणजे ती असते ना पराठा खूप छान लागते. आता हो का. आणि हा दाबून घ्यायचा का तर पोळी निघत असते एखाद्या वेळेस. आता हो काही केले. आता ह्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकते. तुम्ही लसूण, कांदा बारीक चिरून टाकू शकता बरं का. कोथिंबीर टाकून त्याला दाबून घ्यायचं चांगलं, नाहीतर ती कोथिंबीर निघून जाते बरं. माझ्याकडे फ्रेश नाही आहे कोथिंबीर, तुम्ही थोडी फ्रेश घाला. ही मी अगोदरच मागवून ठेवलेली आहे. आणि ह्याला गुंडाळी करून घ्यायची, फिट्ट गुंडाळी करायची बरं का. हो का असं हो का. चांगली हाताने फिट्ट गुंडाळी करायची आणि परत ह्याला चिरून थोडं आणि त्याचा पराठा करायचा. आता हे काय असं झालं का तयार, झाली तयार. गुंडाळी छान तयार झाली बरं का, पण फिट्ट करायची. आता ह्याला चिरून घ्यायचं असं उभं. आता हे तयार केलेली गुंडाळी आहे माझी. आणि त्याला दाबून घ्यायचं का तर मसाला चांगला मध्ये चिटकून राहावा लागतो. आता हो का, अद्दर खालचा भाग ठेवायचा आणि वरचा भाग अद्दर असा कट करायचा. केला कट, ह्याला असं करायचं. आणि त्याचा गोल राऊंड तयार करायचा. हे खालीपर्यंत चिरलं गेले बरं का. आता असं गोल राऊंड तयार करायचं. ह्याच्यावर थोडे तीळ टाकायचे. तीळ पण टाकले तर खूप टेस्टी लागतात बरं का. ह्याच्यामध्ये पण टाकले तर चालते आणि वरून पण टाकले तर चालते. काही तीळ असे दाबून घ्यायचे का तर तीळ निघत असते बरं का. आता हे गोल गुंडाळी करून घ्यायचं ह्याची. अशी असं गुंडाळून घ्यायचं. ह्याला चांगलं गुंडाळून घ्यायचं असं. आणि इथं चिटकवून टाकायचं. परत ह्याच्यावर थोडी तीळ टाकायचं. तीळ टाकल्यावर खूप टेस्टी लागते ते. तुम्ही कलोंजी टाकू शकता, जिरे टाकू शकता, आपली आपली आवड आहे. मी तीळ टाकलेत हो का. ह्याच्यावर तीळ टाकून चांगलं दाबून घेतलं ह्याला. आता मी ह्याला थोडं पीठ लावते आणि पोळीसारखं लाटून घेते. हे चांगलं जोडून घ्यायचं बरं का. नाहीतर निघत असतात त्याचे थोडे हे तोंड. हो का, असं जोडून घ्यायचं इकडं आणि ह्याला पोळीसारखं लाटायचं दोन्ही हाताने. माझ्याकडे धरायला व्हिडिओ कोणी नाहीये, मी एका हाताने करायला. मला तर काय पोळी आपली पातळ असते का तसं दोन्ही हाताने धरून असं लाटणं धरायचं आणि त्याला लाटायचं. लाटल्यावर का तवा गरम आहे त्याच्यावर टाकायचं. हे बघा ह्याप्रमाणे तयार झाला होता ह्याच्यावर पाटावर. आता मी ह्याच्यावर गरम आहे तवा त्याच्यावर टाकलाय. तुमच्याकडे जर मॅगी मसाला नसला तर तुम्ही कधी त्याला हेच पण टाकू शकता बरं का. मिरची, जिरे, थोडी हळद आणि मीठ आतून टाकायचं. मी मीठ विसरले बरं का. तुम्ही मीठ थोडं टाका. मी मीठ विसरून गेले, सॉरी बरं का. मी मीठ विसरले टाकायचं. तुम्हाला दुसरा करून दाखवते आता. मीठ टाक, तुम्हाला साधा करून दाखवते मिरचीचा काळ्या मसाल्याचा. हे ह्याच्यामध्ये पालक लहान चिरून टाकलं तर तर जमतंय. पुन्हा तुम्हाला सांगते मी ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकली तर चलती. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये मीठ विसरले म्हणून मी दुसरा पराठा करून दाखवते. हे मॅगी मसाल्याचं आहे. गरम गरम वाढताना असं त्याला थोडं हलवलं का असं दोन्ही हाताने
की ह्याच्या सगळ्या ह्या पाकळ्या मोकळ्या होत्यात बरं का. मला वाढायला थोडा उशीर आहे, मग त्याच्यातला मसाला बाहेर येईल, म्हणून मी हलवणार नाही त्याला. तुम्हाला दुसरा करून दाखवते आणखी. बघा किती छान भाजलं बघा. तेल थोडं मी कमी लावते, माझ्याकडे तेल कमी खाते. हमेशा सांगायची काही नाही आहे, माझ्याकडे तेल कमी खाते, तूप कमी खाते. आमचे वय भरपूर येतं, पण मी व्हिडिओ करते, पण तेल तूप कमी खातो आम्ही. आता बघा किती छान भाजताय बघा. आता तुम्हाला दुसरा करून दाखवते बरं मी. आता बघा ह्याच्यावर मीठ, मिरची, जिरे आणि हळद टाकली, कमी प्रमाणात टाकली. आता ह्याला फिट्ट असं बंद करून घ्यायचं. मी व्हिडिओ धरले एका हातात, म्हणून मी असं बंद करायला. तुम्ही दोन्ही हातांनी बंद करू शकता त्याला फिट्ट. आता हे झाले तयार. बघा किती छान झाले. आता ह्याला चिरायचा उभा. आता उभं काप द्यायचा. खालची बाजू तशीच ठेवायची, मधली बाजू तेवढी काप देऊन घ्यायची. असं द्यायचं ह्याला उभा काप. खालची बाजू चिरू द्यायची नाही. चिरली तरी त्याला काही नाही, छान होतंय ते पण पराठा. आता हो का हे मोकळं करायचं. हो का झालं का? हो का छान झालं मोकळं. आणि ह्याचा पराठा तयार करायचा. हो का असा पराठा तयार करायचा. ही बाजू वर यावी बरं का, म्हणजे पराठा मी रिकामा होऊन मोकळा होऊन छान दिसतंय. हो का झालं तयार. बघितलं का? हो का ह्याला दाबून घ्यायचं असं ह्या बाजूला. ह्याच्यावर तीळ टाकायचं थोडे आणि दाबायचं. हो का असं झालं का? तुम्हाला जास्त आवडते ते जास्त पण लावा, दोन्हीकडून पण लावलं तर जमते बरं का. मी एकीकडून लावलं असं, पालती बाजू करून इथून पण लावलं तर चालते. हो का असं पराठ्याला लावायचं दोन्हीकडून. खूप खस्ता पराठा होते बरं का ते. आता ह्याला पिठी लावायची थोडी. हो का पिठी लावली आणि ह्याला पोळीसारखं लाटायचं. मी दाखवू शकत नाही एका हाताने तुम्हाला, आता मला भाजताना दाखवते. हे बघा तवा गरम आहे, त्याच्यावर टाकलाय बरं का पराठा. दोन्ही पडून पण छान भाजते. हो भाजला. आता ह्याला वरून तुम्ही बटर, चीज, तुमच्याकडे काय असेल ते लावू शकता. तुम्हाला जे आवडते ते लावू शकता. मी तेल लावलं. आता दुसरी बाजूने करायचं. छान फुगते आणि खायला पण टेस्टी लागते. भाजी पण नसली तरी सुद्धा जास्त मीठ मिरची टाकली तरी सुद्धा हे छान लागते बरं. माझी जर ही मॅगी पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. धन्यवाद. चला तर आज मग आपण मॅगी मसाला पराठे तयार करून घेऊ.